जिथे बुद्धी आहे तिथे प्रगती आहे आणि जिथे अंधश्रद्धा आहे तिथे अधपात आहे। या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारकांमध्ये त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे। ते तेजस्वी विचारवंत, निर्भीड संपादक, समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रभक्त असलेल्या आगरकरांनी केवळ लेखणीच्या जोरावरच जनमानसात परिवर्तन घडवण्याचे काम केले। चला मग जाणून घेऊया गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल। त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अनन्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष पावर्ड बाय goprat.com। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी साताऱ्यातील टेंभुर्णी गावात झाला। ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि विचारशील होते। त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोकणात पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी पुण्याकडे प्रयाण केले। ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते। त्यांचे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषांवर उत्कृष्ट प्रभुत्व होते। आगरकरांचे शिक्षण केवळ ज्ञानार्जनापुरते मर्यादित नव्हते, तर ते समाजासाठी उपयुक्त ठरेल असे होते। त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सोबतची मैत्री। लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक व आगरकर या तिघांनी मिळून 1980 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। तसेच ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजचे सहसंस्थापक होते। ही संस्था ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेच्या मर्यादांना आव्हान देणारी ठरली। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्राचे संपादक पद आगरकरांनी काही काळ भूषवले। त्या काळात त्यांनी समाजातील रूढी, परंपरा, जातपात, अंधश्रद्धा यांच्यावर प्रखर टीका केली। केसरीमधील त्यांच्या लेखांनी समाजात खळबळ माजवली। केसरी सारख्या प्रभावशाली माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत प्रबोधनाचे कार्य पोचवले। त्यांनी स्पष्ट मांडणी, बौद्धिक धार आणि तर्कशुद्ध विचार मांडून पत्रकारितेला नवा आयाम दिला। आगरकर हे सामाजिक सुधारणेला महत्त्व देत, तर लोकमान्य टिळक राजकीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते। याच विचारावरील मतभेदामुळे ते केसरीतून बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक हे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले। या माध्यमातून त्यांनी विधवांचे पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या विषयांवर ठाम भूमिका घेतली। ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते। निडरपणे सत्य मांडणारे संपादक, शिक्षणप्रेमी शिक्षक आणि अंधश्रद्धांना आव्हान देणारे विचारवंत होते। आजच्या युगात यांच्या विचारांची गरज भासते। अशा या थोर समाजसुधारकास आमच्या कलाकार टीम कडून विनम्र अभिवादन। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष पावर्ड बाय goprat.com।